हॅलो फ्रेंड्स, जय भीम. 8 जानेवारी म्हणजेच जागतिक पंचशील बौद्ध धम्मध्वज दिन आहे आणि त्यानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मग ह्या पंचशील ध्वजाबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ. 1885 मध्ये श्रीलंकेतील कोलंबो समितीने या धम्मध्वजाची डिझाईन केली. JRD सिल्वा आणि कर्नल हेनरी ओलकोट यांनी सूर्याच्या प्रकाशातील जी किरणं आहेत त्या किरणातील रंगांप्रमाणे या धम्मध्वजाची डिझाईन तयार केलेली. या धम्मध्वजामध्ये 5 रंगांचा समावेश केलेला आहे. तर जाणून घेऊया हे 5 रंग कोणते आणि त्यांचं काय महत्त्व आहे ते. प्रथम आहे तो निळा रंग. निळा रंग हा आकाशाप्रमाणे विश्वव्यापी आहे, जो प्रेमाचं आणि शांतीचं प्रतीक दर्शवतो. दुसरा रंग आहे तो पिवळा. पिवळा रंग हा सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे तेजस्वी आहे, जे तेजस्वी ज्ञानाचं आणि उत्साहाचं प्रतीक आहे. तिसरा रंग आहे तो आहे लाल. हा लाल रंग आपल्याला धैर्याचं, शौर्याचं आणि दृढ निश्चयाचं प्रतीक आहे. तर रंग आहे तो पांढरा. पांढरा रंग हे पावित्र्याचं, शुद्धतेचं प्रतीक आहे. त्यानुसार आपलं मनही स्वच्छ असलं पाहिजे. आपल्या मनामध्ये कोणाबद्दलही कटू भावना नसावी, याचं हे प्रतीक आहे. त्यानंतरचा रंग आहे तो केशरी किंवा काशाय. हा रंग बुद्धाच्या शिकवणीचं, त्यानंतर बुद्धिमत्तेचं आणि त्यागाचं प्रतीक आहे. 6वा रंग आहे तो मिश्रित रंग आहे, जो हे दर्शवतो की अंतिम सत्य हेच आहे की हे जे पंचशील आहे तेच सर्वव्यापी सत्य आहे. प्रथम 28 मे 1885 मध्ये बुद्ध पौर्णिमेला आपला हा धम्मध्वज, आपला हा पंचशीलचा झेंडा सर्वात आधी फडकवण्यात आला होता. आणि त्यानंतर 1952 मध्ये वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट यांच्याकडून या धम्मध्वजाला आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्मध्वज म्हणून याचा स्वीकार करण्यात आला. असा अस्ताठ मानेने शांतीचा, बुद्धीचा, त्यागाचा प्रतीक असणारा आपला हा धम्मध्वज असा सदैव फडकत राहावा, हीच मंगलकामना. आणि शेवटी ह्या 2 ओळी. तथागताच्या सागरातला माणिक होऊन गेला, पंचशीलचा ध्वज हा देशी उंच उंच रे नेला, पंचशीलचा ध्वज हा देशी उंच उंच रे नेला. जय भीम, नमो बुद्धाय.